परभणी जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे ज्वारी आणि गव्हासारख्या पिकांना याचा मोठा फटका बसलाय. परंतु यासोबतच कॅश क्रॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीला देखील या पावसाचा मोठा फटका बसलाय. शेतामध्ये काढून ठेवलेली हळद असेल किंवा पोते बांधून ठेवलेली हळद असेल, या काल झालेल्या पावसामुळे ही हळद पूर्णपणे भिजून गेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला मोठं आर्थिक संकट आलंय. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली हळद काल रात्री झालेल्या पावसामुळे पूर्णपणे भिजून गेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने ओलसरपणा या हळदीमध्ये वाढलाय. हळद ओली झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या हळदीला बुरशी लागते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही आर्थिक उत्पन्न मिळणार होतं त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आपल्यासोबत हळद लागवड करणारे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कशा पद्धतीचं हे नुकसान झालेलं आहे? सर, हे नुकसान हे न भरून निघणार आहे. कारण हाती घास आलेला हे आता उद्ध्वस्त झालेला आहे. कारण 2 ते 2.5 लाख रुपये आम्ही खर्च करून बसलो. आता जे उत्पन्न आम्हाला व्हायचं तेच आता ऐन टायमाला पावसाने घाती घेतली आहे. किती एकर हळद लावली होती आणि किती खर्च आला साधारण? सर, एक 2.5 एकर हळद लावली होती. त्याच्यामध्ये माझा जवळपास 2.5 ते पावणे 3 लाख रुपये खर्च झाला आहे बेण्यासकट. आता त्याचं उत्पन्न व्हायचं ते आता माझा खर्चही निघणं मुश्किल आहे. काय त्याच्यामुळे नुकसान आता काय होतं नेमकं, हळदीचा काय परिणाम पडतो? हळदीचा आता हळदीवर एक पावसाने भिजल्यामुळे कडकपणा येतो. ते खराब होते. भावाला डॅमेज होतो. कारण तो जे आपला पिवळसरपणा असतो त्याच्यामध्ये काळसरपणा तयार होतो पावसाने भिजल्यामुळे. आणि पाहिलं तर एक पावसानं काही काही पाणी वगैरे गेलंय, माती गेली, ते खराब होऊन गेले आता फारसं. एकूणच शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावलेला आहे. कॅश क्रॉप असलेल्या हळदीवर देखील याचा मोठा परिणाम दिसून येतोय आणि त्यामुळे आता शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे. विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी.